नमो व्यंकटेशाय. नमस्कार. माई आणि कौशिकीचे भक्तिविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काही दिवसांपूर्वी मी आणि कौशिकीने श्री गोविंद नामावली पठणाचा व्हिडिओ टाकला होता. तर त्यात आपण बघितलं की बालाजीच्या प्रत्येक नावानंतर आपण गोविंदा असं म्हणतो, जसे की श्रीनिवासा गोविंदा, लक्ष्मी रमणा गोविंदा. तर हे आपण गोविंदा असं का म्हणतो आणि बालाजीच्या प्रत्येक स्वरूपासाठी एक प्रत्येक विशिष्ट नाव आहे आणि त्या प्रत्येक नावानंतर गोविंदा असं म्हणण्याची पद्धत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपण बालाजीच्या प्रत्येक नावानंतर गोविंदा असे का म्हणतो, तसेच आपण गोविंद या शब्दाचा अर्थही जाणून घेणार आहोत. गोविंद हे नाव भगवान विष्णू, श्री कृष्ण आणि श्री व्यंकटेश बालाजी यांचे अतिशय प्रिय नाव आहे. सर्वप्रथम आपण गोविंद या नावाचा अर्थ बघूयात. संस्कृतमध्ये गो या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. गो म्हणजे गाय, गो म्हणजे पृथ्वी, गो म्हणजे वेद, गो म्हणजे इंद्रिये आणि विंद म्हणजे संरक्षण करणारा, प्रोटेक्टर, जो आपल्याला कुठल्याही संकटात असताना प्रोटेक्ट करतो, आपलं रक्षण करतो, जाणून घेणारा किंवा आनंद देणारा. म्हणूनच गोविंद म्हणजे गायींचे रक्षण करणारे, पृथ्वीचे पालन करणारे, वेदांचे ज्ञान असलेले आणि भक्तांचे नेहमीच रक्षण करणारे असे भगवंत म्हणजे गोविंद. आपण गोविंद नामावलीमध्ये बालाजींची अनेक नावे बघितली. त्यातील प्रत्येक नाव त्यांच्या एका विशेष गुणाचे, एका विशेष स्वरूपाचे वर्णन करते. जसे की श्रीनिवास, श्री म्हणजेच लक्ष्मी देवी आणि निवास म्हणजे निवासस्थान, राहण्याचे ठिकाण. ज्यांच्या ठिकाणी श्री म्हणजे लक्ष्मी देवींचा वास असतो असे श्रीनिवास. व्यंकटेश संकटे दूर करणारे. भक्तवत्सल म्हणजेच भक्तांवर अपार प्रेम करणारे. अनाथ रक्षक निराधारांचे रक्षण करणारे असे भगवंत. पण या सर्व नावांच्या शेवटी आपण गोविंदा म्हणतो, म्हणजेच या सर्व नावांचा सार एकच आहे, तो म्हणजे गोविंदा. आपण प्रेमाने देवाला अशी हाक मारतो, म्हणजे तुझं जे काही स्वरूप आहे, जसे श्रीनिवासा गोविंदा, भक्तवत्सला गोविंदा, तुझ्या त्या स्वरूपांमध्ये आमचा तुला नमन आहे आणि आम्ही तुला प्रेमाने गोविंदा अशी हाक मारतो. तू सदैव आमचं रक्षण कर. तुझ्या प्रत्येक स्वरूपाला आमचं नमस्कार आहे आणि तुझे आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी असू दे, म्हणून आम्ही तुला प्रेमाने गोविंदा असं संबोधतो. तिरुपतीला लाखो भक्त दर्शनासाठी जातात, तेव्हा ते प्रत्येक पावलागणिक गोविंदा गोविंदा असं म्हणतात. कारण त्यांना वाटते की भगवंताचे नाव घेतल्याने आपला प्रवास सोपा होतो आणि आपल्या मनाला शक्ती मिळते. दर्शनाच्या वेळीही संपूर्ण मंदिर परिसरात एकच जयघोष घुमत असतो, गोविंदा गोविंदा. असे मानले जाते की भक्त जेव्हा प्रेमाने भगवंताला हाक मारतो तेव्हा भगवंत त्याच्या मदतीसाठी धावून येतात. म्हणूनच अनेक भक्त संकटाच्या वेळी, आनंदाच्या वेळी आणि प्रार्थना करताना गोविंदा असे नाव घेतात. आणि म्हणूनच भक्त प्रेमाने म्हणतात, श्रीनिवासा गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा, गोविंदा हरी गोविंदा, गोकुलनंदन गोविंदा, लक्ष्मी रमणा गोविंदा, भक्तवत्सला गोविंदा, गोविंदा हरी गोविंदा, गोकुलनंदन गोविंदा. तर मग बालाजीच्या प्रत्येक नावानंतर गोविंदा का म्हणतात, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तोपर्यंत श्रीनिवासा गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा, गोविंदा हरी गोविंदा, गोकुलनंदन गोविंदा, लक्ष्मीरमणा गोविंदा, भक्तवत्सला गोविंदा, गोविंदा हरी गोविंदा, गोकुलनंदन गोविंदा, गोविंदा 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 गोविंदा.